आता इकडली झाली काय चहा बी आम्हाला आता तुम्हाला मी चहा करून आणलाय सगळ्यांना, तुम्ही दमल्या ना म्हणून. आम्ही दमलो 2 ठिकाणी होतो, मग चहा प्या. सगळ्यांना चहा आणलाय. काकू आजे इकडं बघा या पाहुण्या डायरेक्ट चहा प्या. पण बाया हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईनं दादांना. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आत्ताच सगळं आवरले भराभरा, पोरं पण शाळेमध्ये गेले आणि आता मला पण जायचा टाईम झालो बघा, कामाला जायचंय. पण आज आहे गुरुवार आणि गुरुवारची आज लक्ष्मीपूजनची हे करायची आहे, पूजा मांडायची आहे. तर चला आता पटकन आवरून घेते मस्तपैकी. आता म्हणलं थोडासा मेकअप करून घ्यावा, म्हणजे मग मेकअप झाला का मग देवपूजा पण करून घ्यावा. तर चला घेते आवरून. मी कशी देवपूजा मानते ते पण बघा तुम्ही आता. तर चला, लय टाइम नाही, एक तर लय उशीर झालेला आहे. तर चला सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेते. इकडून उजेड येत होता दरवाजातून म्हणून दरवाजा लावून घेतला, कारण की ना कॅमेऱ्यात तुम्हाला स्पष्ट दिसत नव्हतं म्हणून ते बंद करून घेतले. तर चला आता मी देवपूजा करून घेते. सकाळची देवपूजा केली म्हणजे मन कसं प्रसन्न वाटतं. आणि ते आता आज गुरुवार होता, तर आज महालक्ष्मीचा 3रा गुरुवार होता. तर म्हणलं चला लक्ष्मीपूजन पण करून घेऊ आणि देवपूजा पण करून घेऊ. सकाळची लय गडबड असते, सगळ्यांची असते, डबे डुबे झाल्याच्या नंतर म्हणलं मगच करू आपली पूजा. मग सगळी केल्याच्या नंतर पूजा करून घेतली, निवांत पण होतं. पण कामाला जायची होती ती पण गडबड होती. मग म्हणलं चला पटापट पूजा करून घेऊ. तर मग इकडं माझं पूजा मांडायचं काम चालूच होतं. पण देव आधी मांडून घेऊन मग लक्ष्मीपूजेची पूजा मांडायला सुरुवात केली. मग इकडं बघा आपली पूजा झाली आता. तर अशी पूजा केली बघा. तर चला आता उशीर झालाय, आता निघू. सगळ्यात पुढं मी आहे आणि ह्या दोघी जणी मागच आहेत अजून बऱ्याच, आणि तेच मागून मला म्हणतात का गाडी आली गाडी आली, पळा पळा पळा. आता असं पुढं कोण आहे, मी आहे का हे आहेत बरं? असं आहे म्हणजे मी सगळ्यात पुढे आहे तरी मला म्हणतात का गाडी आली पळ पळ पळ. आणि ह्यांना राहू दे माग. 2 ठिकाणी बाया. काय घ्यायचं तुमचं? काय घ्यायचं? तू आता इकडली झाली काय चहा बी आम्हाला. आता तुम्हाला मी चहा करून आणलाय सगळ्यांना, तुम्ही दमल्या ना म्हणून. आम्ही दमलो 2 ठिकाणी होतो, मग चहा प्या. सगळ्यांना चहा आणलाय. काकू आजे तर ह्या आजी मालकीनबाई होत्या, त्यांनी आम्हाला सगळ्यांना चहा बनवला. सुट्टी झाल्याच्या नंतर अक्काबाईन त्यांनी डायरेक्ट घरातच बसल्या होत्या बघा. तर रस्त्याने येता येता इथं मालक म्हणला तुम्हाला भाजी नाही, आम्हाला पाळी घालायची. तर आता उपटीतो आम्ही भाजी इकडं, संध्याकाळी खायची करून निवदाला पण होईल. उपटा ना कचा कचा उपटे छायताई. इकडं सुवर्णमावशी दीपा सुद्धा भाजी उपटीत होत्या बघा कचा कचा फुकाची. मग किती उपटायला लागल्या बाया या देवानी. तर चला कांदे लावून आल्याच्या नंतर मग कपडे राहिले होते धुवायचे, कपडे धुवून घेतले आणि मग डाळ भात लावला आणि मग कपडे धुवायला गेले. कपडे धुवून झाले आणि मग चला आता भाकरी करून घ्यावा. आता भाकरी करून घेते. आता उपास सोडायचा आहे. मग डाळ भात मेथीची भाजी आता तुम्हाला तर दाखवली, ती भाजी आणली. मग ती भाजी आजीने निसली आणि आता ती भाजी शिजायला टाकायची राहिली. खाली वरण भात लावले बघा इकडं. तर वरण भात शिजते म्हणजे वरण हे करते, उकळीला टाकलेलं आहे आणि भाजी तिकडं निथाळायला ठेवलेली आहे.
आणि मग म्हणलं चला ते एवढं झालं का मग नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, छकुनी पोथी वाचून झाली छकूची आणि मग नंतर काय पटक्यास हे करू झाला आरती झाल्यावर मग जेवायचंच आहे. तर जेवायच्या टायमाला परत तुम्हाला भेटते. आता पटक्यास स्वयंपाक बनवून घेते, लय भूक लागली, दिवसभर उपास होता माहिती का तुम्हाला. तर चला आता घेते पटक्यास आवरून. तर बघा किचनवर एवढा राडा झालाय, तुम्ही म्हणता की यांचं किचन किती गंद आहे आणि किचन वाट्यावर पण एवढा राडा आहे, कारण आपलं किचन छोटंच आहे बघा, इथून एवढंच आहे फक्त, लय छोटं आहे, फक्त एक गॅस आणि मिक्सर बसतो इकडं बस, एवढं छोटंसंच आहे आपलं किचन, त्याच्यामुळं थोडासा राडा होतो बघा. तर चला कधीतरी आपलं पण होईल, पण तुमचा सपोर्ट पाहिजे मला, तुम्ही सपोर्ट दिला तर आमचं सुद्धा खूप मोठं किचन होईल मस्त. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा मला, माझे व्हिडिओ बघत जा आणि लवकरात लवकर आपलं 4000 वॉच टाईम आणि सबस्क्राईब तर आपले झालेलेच आहेत पूर्ण बघा, पण जेवढे आणखी होईल तेवढं भारीच आहे. तर चला आपलं पण स्वप्न किचनचं भारी मस्त, मला लय हौस आहे, लय मस्त मस्त भारी मोठं किचनची. तर चला तुमच्या आशीर्वादाने ते पण पूर्ण होईल. तर असं आहे, किचन छोटा असल्यामुळे हे थोडासा राडा होतोय. तर काय नाही, स्वयंपाक झाला म्हणजे आपण ते सगळं साफ करून घेऊ. बाजरीच्या भाकरी येतं मस्तपैकी, खमंग लागतात बाजरीच्या भाकरी खायला. तुम्ही कशाची भाकर खाता मला कमेंटमध्ये सांगा, ज्वारी खाता बाजरी खाता. मला तर बाजरीची भाकर लहानपणापासून खूप आवडते, मी कायम बाजरीची भाकरच खाते. ज्वारी आवडती पण एवढी नाही आवडत मला, बाजरीची लई आवडती मस्त. एक तर संध्याकाळचं इतकी थंडी वाजते ना, तर वाटतच उडीव, पण आत बाहेर करायला कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग मी बाहेर जातच नाही, इथंच करून घेते पटक्यास. आणि आज तर उपासामुळं लय भूक लागलेली, त्याच्यामुळे म्हणलं नको टाइमपास करायला, फटाफट आपल्या भाकरी इथंच करून घ्या मस्तपैकी. तर असं आहे. जे करून चुलीवर भाकरी अशा टम फुगात्यात ना, त्या गॅसवर नाही फुगत बरं का, तुम्हाला सांगते फुगात्यात पण थोड्या कमी फुगात्यात, पण चुलीवरती खरंच लय भारी होत्यात. पण संध्याकाळचा दिवसभर कांदे लावून इतकं दमलेलं असतं ना, तर आत बाहेर करायचा खरंच कंटाळा येतो. त्याच्यामुळे मग मी ना अशी गॅसवर इथंच करते. कधी मध्ये आजी करते बसल्या बसल्या, पण आजी पण कधी कधी दमल्या आजी पण कंटाळा करते, मग त्याच्यामुळे मग इथं गॅसवरच करते मी. पण चुलीची चव असते खरं, तुम्हाला सांगते. तर मग या अशी खमंग भाकर खायला. भाजी शिजून झाली, मम्मीचा फोन आलता त्याच्यामुळं मग मम्मी संग बोलत होते आणि इथं नैवेद्य पण झाला. चला आता नैवेद्य ठेवीते आणि आरती पण करून घेते. तर मग आरती मला दादा म्हणला का मला घ्यायची आरती, तर आरती पण घेतली दादाने, आरती झाली, सगळ्यांना आरती पण दिली. इकडं पप्पाला देऊन ये आरतीन तेन. एवढी आंबा कशी नाचती. चला चला जेवायला चला, इकडे आथरून बिथरून रेडी जे ठेवून चल तिथं चल. चला जेवायला जायचं, चला शकू चल बाई जेवायचं, खाली ठेव इकडून ठेव. की असं आहे यांचं, नुसते भांडणं करीत राहतात, यांना करावंच काय. चल चला जेवाय, चला गार होईन मग, चला जेवण करून घेऊ. आता तुम्ही कांदे काटायला घाली जा ती टोपी छोटीची.
नाही नाही घालणार. चला जेवायला चला. पप्पाला बोला. बुलेट घ्यायची ना. चला चला जेवायला. बघा आमचा दादा. चला तर या सगळे जेवायला मस्त पैकी सगळे जे आईला लय गार लागले. स्वेटर घालायचं जर्किंग. या सगळे जेवाया बसलो आम्ही. गार झालतो डाळ परत गरम करायला ठेवलंय. तर चला आता आम्ही घेतो जेवण. तुम्ही पण या जेवायला. हा तूप घ्यायचं. तर चला तूप भारी लागते ना. खा मग. तर चला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.